तर हे विधेयक 2/3 बहुमतानं पारित होऊ शकलेलं नाहीये। हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं होतं। सरकारकडून तसं सांगितलं जात होतं महिला आरक्षणासाठी हे विधेयक पारित होणं गरजेचं आहे असं अमित शहा यांनी सुद्धा म्हटलेलं होतं। मात्र हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाही। जी काही मतदान झालेलं आहे ते आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। 528 एकूण मतदान, त्यापैकी बाजूनं 298 आणि विरोधात 230 इतकं हे मतदान झालेलं आहे। विधेयक पारित होऊ शकलेलं नाही। विधेयक पारित होण्यासाठी सदस्य संख्येच्या 2/3 मतं आवश्यक होती, ती विधेयकाच्या बाजूने पडली नाहीत। त्यामुळे हे विधेयक नामंजूर करण्यात आलेलं आहे। लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे। तर विधेयक पारित झालेलं नाहीये। घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत। 2/3 त्या ठिकाणी मतं गरजेची असतात विधेयक पारित होण्यासाठी। हा एक मोठा धक्का आहे। मोदी सरकारला हा सगळ्यात मोठा धक्का। विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलं नाही। घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधामध्ये जास्त मतं पडली, त्यामुळे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का। घटना दुरुस्ती विधेयका विरोधात जास्त मतं पडलेली आहेत। हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाहीये। तर मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे। तर एकूण मतदान या ठिकाणी 528 झालेलं आहे। बाजूना 298 तर विरोधामध्ये 230 मतं या ठिकाणी पडली आहेत। सदस्य संख्येच्या 2/3 मतं ही घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असतात, मात्र ती मतं विधेयकाच्या बाजूने पडली नाहीत आणि त्यामुळे ही विधेयकं मंजूर होऊ शकलेली नाहीत। मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झालेलं आहे। तर 131वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे, ज्याच्यासाठी 2/3 मतं त्या ठिकाणी पडणं गरजेचं होतं, मात्र ते मतं ते पडलेली नाहीयेत आणि हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाहीये। सरकारसाठी, मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे। एनडीए सरकारकडे 293 मतं होती, तर इंडिया आघाडीकडे 232, तर त्यामध्ये 230 मतं जी आहेत ती विरोधामध्ये गेलेली आहेत, तर 298 मतं ही विधेयकाच्या बाजूने पडली आहेत। मात्र 2/3 मतं मिळू शकली नाहीत, त्यामुळे लोकसभेमध्ये हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात जास्त मतं पडली, त्यामुळे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। तर घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झालं असतं तर लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 पर्यंत गेली असती आणि सोबतच 33% महिला आरक्षण सुद्धा लागू झालं असतं। त्याच संदर्भात अमित शहा यांनी आता मगाशी बोलताना सुद्धा विरोधकांना त्या ठिकाणी म्हटलेलं होतं की जर हे विधेयक पारित झालं नाही तर महिलांच्या पुढे जाण्याच्या मार्गात अडथळा कोण आहे हे सगळा देश बघेल, असं वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं होतं। आणि त्यानंतर झालेलं हे मतदान आणि त्यातनं आलेले हे आकडे आपण पाहतोय। मात्र 33% महिला आरक्षण याला आमचा विरोध नाही, तर त्यामुळे डिलिमिटेशन जे आहे त्याला आमचा विरोध असेल असं विरोधकांचं म्हणणं होतं। या ठिकाणी राहुल गांधी यांनी देखील आपले मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर अमित शहा यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। प्रत्येक राज्यामध्ये 50% जागांची वाढ करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र विरोधकांनी या ठिकाणी विरोधात मतदान केलं। 230 मतं ही विरोधात गेलेली आहेत, तर बाजूने 298 2/3 मतं ही घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असतात, ती मिळू शकली नाहीत आणि त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात जास्त मतं असल्यामुळे विधेयक मंजूर झालं नाही। तर आता आहे त्याच सदस्य संख्येमध्ये 33% महिला आरक्षण लागू करा, म्हणजेच जुनंच विधेयक पुन्हा आणा, ते लगेचच पारित केलं जाईल असं विरोधकांकडून सांगितलं जात होतं। मात्र हे जे घटना दुरुस्ती विधेयक आणण्यात आलेलं होतं त्याला विरोधकांचा विरोध होता। जी सदस्य संख्या वाढली जाते त्यामुळे दक्षिण आणि उत्तर याकडच्या किंवा या दोन भागांमधल्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधित्वांमध्ये फरक पडेल, तसा भेदभाव होईल असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र याआधी 2029 ची निवडणूक ही महिला आरक्षणासहितच होणार असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। आता विधेयक मंजूर झालं नाही तरी आमचे प्रयत्न सुरू राहणार असं या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयक या ठिकाणी नामंजूर झालंय। मोदी सरकारला हा एक मोठा धक्का। तर कालपासून सुरू झालेली या संदर्भातली चर्चा, दोन्ही बाजूंनी सदस्यांनी आपापले मुद्दे मांडले। अमित शहा यांनी सुद्धा सभागृहात म्हणणं मांडलेलं होतं। राहुल गांधी, प्रियंका गांधी असतील किंवा विरोधकांमधले सुद्धा अनेक नेते यांनी या सगळ्या विधेयकासंदर्भात त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यानंतर मात्र जे 2/3 मतं आवश्यक असतात घटना दुरुस्ती विधेयकासाठी, ती मात्र या विधेयकाला मिळू शकली नाही। हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाही। तर विरोधकांचा अंमलबजावणीला विरोध नाही तर महिला आरक्षणाला विरोध आहे असं अमित शहा यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं। मात्र आमचा 33% महिला आरक्षणाला विरोध नाही असं विरोधकांनी स्पष्ट केलं। 543 जी सदस्य संख्या आहे त्यामध्येच महिलांना आरक्षण द्या यावर विरोधक ठाम होते। तर मोदी सरकार मात्र यामध्ये जवळपास 500